श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. शिष्य कितीही विद्वान जरी असला तरी मात्र गुरुजनांच्या हाताखाली वागत असताना त्याची विद्वत्ता मावळते. समर्थ म्हणाले, शिष्य किती विद्वान जरी असला, गुरु आणि शिष्य हे नातं खूप वेगळंच आहे. शिष्य किती ज्ञानी जरी असला तरी गुरूंसमोर तो नम्रच राहत असतो. कधीही कोणाला उद्धट बोलणार नाही. कधी बघा मोठ्या आवाजाने बोलणार नाही. तर सतत नम्रतेमध्ये राहणारा शिष्य हा गुरूंच्या आज्ञेमध्ये राहणारा आणि स्वतःचा अहंकार बाजूला ठेवत असणारा. आता आपण ठरवायचं की आपण आपला अहंकार बाजूला ठेवलेला आहे का? गुरूंच्या मार्गदर्शनाखाली वागत असताना त्याची विद्वत्ता दाखवण्यापेक्षा शिकण्याची वृत्ती महत्त्वाची ठरत असते. आता विचार जर केला तर प्रत्यक्षात गुरूंच्या मार्गदर्शनाखाली सर्वजण आपल्याला सांगायला येत असतात. पण प्रत्यक्षात जर विचार केला, गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला काम करायचंय, आपल्यावर असणारे संस्कार असतील, आपल्यावर झालेली शिस्त असेल, त्या नियमांचं पालन सुद्धा आपल्याला करणं फार गरजेचं. कारण गुरु शिष्य नात्यात महत्वाचं म्हणजे नम्रता आणि आदर यांना खूप महत्व आहे. आपल्या वर्गामध्ये सुद्धा बघा, गुरुजन वर्ग, सर असतील, टीचर असतील, येतात की नाही? नक्कीच. शाळेमध्ये आपण पाहिलंय, गुरुजी एकदा वर्गात आले की अंतरी त्यांना वंदन करता आलं पाहिजे. ज्यावेळी सर किंवा टीचर आपल्या वर्गामध्ये यायच्या त्यावेळी आपण बसूनच राहायचो का? नाहीये. बघा, उठून त्यांना नमस्कार सुद्धा आपल्याला करता आलं पाहिजे. पण विचार जर केला ना, विद्वत्ता असली तरी ती गर्वाने दाखवली तर ज्ञान वाढत नाही. उलट जो शिष्य आपलं ज्ञान बाजूला ठेवून गुरूंकडून शिकतोय तो अधिक प्रगती करतोय. येथे पूर्णपणे विद्वत्ता मावळताना दिसते. याचा अर्थ ज्ञान नष्ट होतं असा नाहीये, तर आपल्यातला अहंकार कमी होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिकण्याची तयारी वाढत असते. समर्थ म्हणाले, एका विद्वान शिष्याने अनेक ग्रंथाचा अभ्यास केला होता. तो आपल्या ज्ञानावर खूप गर्व करत होता. एक दिवस तो एका महान गुरुकडे गेला आणि म्हणाला, मला सर्व काही येतं, फक्त तुमच्याकडून थोडं ज्ञान घ्यायचंय. गुरूंनी त्याला एक कप दिला आणि त्यात पाणी ओतू लागले. कप भरल्यानंतरही पाणी ओततच राहिले. त्यावर शिष्य म्हणाला, गुरुजी, कप पूर्णपणे भरलेला आहे, आता पाणी पूर्णपणे सांडत सुद्धा आहे. त्यावर गुरु हसून म्हणाले, बाळा, तुझं मन या कपासारखं आहे. ज्ञानाने भरलेलं आणि अहंकाराने ओसंडलेलं जोपर्यंत तू स्वतःला रिकाम करत नाही तोपर्यंत नवीन ज्ञान कसं येईल? हे ऐकून बघा, प्रत्यक्षात जर विचार करायला गेलो
शिष्य सुद्धा नम्र झाला आणि खऱ्या अर्थाने बघा शिकायला लागला. समर्थ म्हणाले, नम्रतेचे महत्व. बरोबर. दुसरी गोष्ट, गुरूंच्या मार्गदर्शनाचा आदर करणं फार गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आपल्याला ते सांगतील त्याप्रमाणे आपल्याला राहता आलं पाहिजे. आपल्यातला जो अहंकार आहे तो सुद्धा कमी झाला पाहिजे. जर आपल्यातला बघा अहंकार कमी होत असेल, गुरूंच्या मार्गदर्शनाचा आदर जर आपण करत असू, नम्रतेचं महत्त्व जाणून घेत असू, तर खऱ्या अर्थाने आपल्याला सुद्धा ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. गुरूंसमोर नम्र राहून शिकण्याची वृत्ती ठेवली तरच खऱ्या अर्थाने ज्ञान वाढत असते. फक्त गुरूंसमोर नाही. म्हणजे गुरु आले बघा, प्रत्यक्षात आपण कसं करतो की आपल्या वर्गात जर कोणी सर टीचर आले की आपण नम्रपणाने वागत असतो, बरोबर ना. परंतु सर किंवा टीचर ज्यावेळी वर्गाबाहेर पडतात त्यावेळी आपण बघा प्रत्यक्षात आरडाओरडा करतो. पूर्णपणे वर्ग शांत असलेला आपण पूर्णपणे बघा इकडे तिकडे बोलत संपूर्ण गोंगाट करत असतो. मग काय पालन केलं? गुरुजी वर्गात आले की आपण नम्रतेपूर्वक त्यांच्याशी बोलत असतो, खूप शांत राहतो. असं होता कामा नये. म्हणून समर्थ म्हणाले, आपल्यामध्ये ही शिस्त कायम राहिली पाहिजे. गुरु शिष्य परंपरेवर बघा प्रत्यक्षात नम्रता हा गुण त्यानुसार आपल्याला प्राप्त झालेला आहे. जर आपण पाहायला गेलं ना, माणूस किती ज्ञानी, हुशार किंवा विद्वान जरी असला तरी गुरूंसमोर तो नेहमी नम्रच राहील. गुरु हे फक्त ज्ञान देणारे नसतात, लक्षात ठेवा. तर ते आपल्याला आपल्या जीवनात योग्य दिशा देणारे असतात. आजच्या काळात सुद्धा आपल्याला असं वाटतं की त्यांना सर्व काही माहिती आहे, पण खरं पाहायला गेलं ना, अजून आपल्याला खूप काही शिकायचं आहे. ही भावना जेव्हा आपण गुरूंच्या सानिध्यात राहत असतो तेव्हा आपल्याला अहंकार बघा कमी होत असतो. म्हणून एक विद्वान शिष्य आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगून गुरूंकडे गेला. पण गुरूंनी त्याला समजावलं की तू ज्ञान मिळवण्यासाठी आला असशील तर ज्ञान मिळवण्यासाठी तुझं आधी मन रिकामं कर. मन तुला रिकामं करावं लागेल. तेव्हाच त्या शिष्याला समजलं की आपल्यातला जो अहंकार आहे ना तो बाजूला सरला पाहिजे. म्हणून अहंकार सोडल्याशिवाय ज्ञान प्राप्त होणारच नाही. बघा कसा भाग दिलेला आहे. आपल्या दैनंदिन जीवनात किती यश मिळवलेले आहेत तरी आपण नेहमी नम्र राहिले पाहिजे. हीच तर नम्रता महानतेची खरी ओळख आहे. जो स्वतःला शिष्य म्हणतो. म्हणून समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे शिष्य किती विद्वान जरी असला तरी गुरुजनांच्या हाताखाली वागत असताना त्याची विद्वत्ता ही मावळतच असते. प्रत्येक शब्द न शब्द हळुवारपणे का घेतलेला आहे? कारण प्रत्यक्ष जीवनात आहे ना, आपला आपल्यावरच विश्वास नाहीये. आणि असं काही घडत असताना
बघा, प्रत्यक्षात मनुष्यदेह ज्ञानी, हुशार हे त्यांच्या समोरच राहील, परंतु फक्त ज्ञान देणारे नसावेत, तर आपल्या जीवनात योग्य प्रकारे दिशा देण्यासाठी मार्गदर्शकाची आवश्यकता नक्कीच आहे. जय जय रघुवीर